मग लाईन 1 साठी इक्वेशन काय तयार होईल, लाईन 1 साठी इक्वेशन काय तयार होईल, y मायनस, आता पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट काय 3,5 आहे, सॉरी 5,3 आहे, म्हणजे y मायनस 3 इज इक्वल्स टू, आपण लाईन 1 पाहतोय जे की अँगल काय तयार करते 45 डिग्रीचा इंटू x मायनस 5, x कॉर्डिनेट काय होता 5 होता, सो y मायनस 3 इज इक्वल्स टू x मायनस 5, डायरेक्ट tan 45 ची व्हॅल्यू मी 1 ठेवून दिली, म्हणजे काय भेटेल मला x मायनस y मायनस 5 आहे प्लस 3 मायनस 2 इज इक्वल टू 0, हे माझं बनेल लाईन 1 साठीचं इक्वेशन. आता लाईन 2 साठी काय होईल, पॉइंट तर तेच राहतील, फक्त अँगल चेंज होणार आहे, अँगल होणार आहे बघा चेंज टू 135 x मायनस 5. आता परत व्हॅल्यू चेक केली मी तर काय होईल, tan 135 आहे, आता tan 135 म्हणजे काय tan 90 प्लस 45, आता माहिती tan 90 प्लस 45 होते, 90 प्लस होतोय म्हणजे तो चेंज होते कोणत्या ऍक्सिस सोबत, y ऍक्सिस सोबत. आता y ऍक्सिस सोबत अँगल चेंज होताना आपल्याला माहिती आहे की अँगल काय होतो, सॉरी ट्रिगोनोमेट्रिक रेशो काय होतो, चेंज होतो, आता tan टू कुठे होईल cot, पण कॉटन सेकंड, पण तिथे असते त्यांची व्हॅल्यू निगेटिव्ह, म्हणजे कॉट होईल मायनस कॉट होईल 45, आणि मायनस कॉट ऑफ 45 इज मायनस 1, मग मी तर काय करतो डायरेक्ट y मायनस 3 इज इक्वल्स टू मायनस 1 ब्रॅकेट x मायनस 5, y मायनस 3 इज इक्वल्स टू मायनस x प्लस 5, x प्लस y मायनस 3 मायनस 5 इज इक्वल्स टू 0, जो की असेल x प्लस y मायनस 8 इज इक्वल्स टू 0. आता जॉईंट इक्वेशन काढायचे, मग जॉईंट इक्वेशन काढता काय करणार पण x, पहिले इक्वेशन काय होतं x मायनस y मायनस 2, x मायनस y मायनस 2, सेकंड इक्वेशन आहे x प्लस y मायनस 8 इज इक्वल्स टू 0. इथं काय करणार आहोत आपण, कन्फ्युजन टाळण्यासाठी याला आपण म्हणू m आणि x प्लस y ला म्हणू n, x मायनस y ला केलं मी m आणि x प्लस y ला केले मी कन्सिडर n, म्हणजे काय होणार यांचा गुणाकार आता mn मायनस 8m मायनस 2n प्लस 16 इज इक्वल्स टू 0. आता mn काय आहे, x मायनस y, x प्लस y हा होतो माझा x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर मायनस 8, आता m x मायनस y मायनस 2, n काय होता x प्लस y प्लस 16 इज इक्वल्स टू 0. मग आता हे सॉल्व करतो मी परत इक्वेशन, तर मला मिळेल एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर मायनस 8x प्लस 8y मायनस 2x मायनस 2y प्लस 16 इक्वल्स टू 0. मग इथं काय होईल एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर मायनस 8x आहे मायनस 10x आहे, हा होऊन जाईल मायनस 8x मायनस 2x हा होऊन जाईल मायनस 10x प्लस 8y मायनस 2y हा होऊन जाईल प्लस 6y आणि प्लस 16 ॲज इट इज इक्वल्स टू 0, आणि हे आहे माझं आन्सर. सोल्युशन जर पाहिलं तर याच्यामध्ये हा आहे नंबर बी.